अभिषेक सर मला माझ्यामध्ये लास्ट ऑक्टोबरपासून शिकवतात. पण मी अभिषेक सर आल्यापासून त्यांच्या म्हणजे मी स्वतःच्या साईडने तरी त्यांच्याबरोबर खूप वगैरे बोलायचो आणि ते क्लोजनेस म्हणजे खूप त्यावेळेस जेव्हा असं सर यायला आम्ही म्हणजे मला लक्षात आहे की 6-7 वाजले सगळे बॅचेस संपले की आपण त्या केबिनमध्ये गप्पा मारत बसायचो, हा विषय तो विषय तेव्हापासून गप्पा मारायचो. आणि तेव्हा पण म्हणजे ते शिकवायला वगैरे नव्हतं. तर फर्स्ट बॅच मला लक्षात आहे आफ्टर इफेक्टची आलेलो और या सरांना खूप खरोखर माहिती आहे बोलतात ते खोटं नाही बोलत, खरोखर त्यांना काहीतरी येतं ते उगाच खोटं काय बोलत नाही. नंतर माया सुरू झालं आणि त्यांच्याकडून घेण्यासारखं खूप आहे. शेवटी आता तुमच्यावरती आहे किंवा आपल्या सगळ्यांवरती की आपण काय घेणार त्यांच्याकडून. आणि ते ॲज अ फ्रेंड नेहमी तुमच्याबरोबर असतात. त्यामुळे ते फक्त फॅकल्टी नव्हते, कधीच फक्त फॅकल्टी नव्हते, ते नेहमी फ्रेंड म्हणूनच होते आमच्याबरोबर. नेहमी ओरडलेत वगैरे. पण मला मी खूप म्हणजे एंडपर्यंत खुश होतो की यार संपत आला तर सगळ्यांना ओरडतात सारख्या, मला कधी काय बोलत नाहीत. पण एक दिवस घरी फोन आलाच, मी झोपलेलो होतो आणि सर जे ओरडले. पण नंतर लक्षात आलं की आपली चुकी कुठेतरी झाली आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सर ओरडले. मला अजून लक्षात आहे की जेव्हा पप्पा सरांना भेटले होते तेव्हा सर बोललेले की तुम्ही घाबरू नका, तुमच्या मुलाला मी कामाला लावेन. आणि काल जेव्हा कॉल आला तेव्हा मला जेवढा आनंद झालेला ना त्याच्यापेक्षा जास्त श्याम मला त्यांच्या डोळ्यात दिसत होता. आणि मी म्हणून पप्पांना त्यावेळेस फोन लावला आणि अभिषेक सर ज्या आनंदाने त्यांच्याशी बोलले ना त्याच्यानंतर मग असू थांबले नाही. आणि सॅटर्डेला मी कंटिन्युअस 2 दिवस रडलेलो, एक सॅटर्डे आणि एक कालचा दिवस. पण सरांसमोर रडायचं नाही ठरवलेलं होतं कारण की सरांना कमजोर नव्हतं करायचं. ते चाललंय पण त्यांना दुखी करून नाही पाठवायचं.